नमस्कार, मी पल्लवी. आपण लहान बाळ घरामध्ये असलं की तेच तेच त्यांना खायला देतो आणि मग ते कंटाळून जातात. कधी कधी खायला खूप परेशान करतात. पण त्यांच्यासाठी अशी नवीन एखादी काहीतरी रेसिपी रोज ट्राय केली की आपल्याला जसं नवीन नवीन खावंसं वाटतं तसं सुद्धा लहान मुलांचं असतं. चला मग आज मी माझ्या बाळासाठी नवीन काहीतरी बनवलं, ते म्हणजे चकुल्या. त्या तिने एवढ्या आवडीने खाल्ल्या ना. चला मग लहान बाळांसाठी झटपट अशा चकुल्या कशा बनवायच्या बघूयात. आपण मोठ्यांना सुद्धा बनवू शकतो या चकुल्या आणि लहानांसाठी सुद्धा. आपण लहानांसाठी बनवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची, चला झटपट रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तुमच्या घरात लहान बाळ असेल तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका. नक्की रेसिपी अशी ट्राय करा. सगळ्यात अगोदर पातेलं ठेवलं, पातेल्यामध्ये थोडंसं तूप किंवा तेल टाका, पण शक्यतो लहान बाळ असतील तर तुपाचाच वापर करा. आवडीनुसार पाणी वापरा. आता लहान बाळ असेल तर थोडंसं पाण्याचा वापर जास्त करा. मोठे बाळ असतील तर थोडं कमी वापरा, कारण पाणी थोडंसं सेलसर झालं या चकुल्यांमध्ये की बाळाला कसं गुळगुळीत झालं की खायला येतं. मग आपण जे कणिक मळतो त्याचाच एक थोडासा गोळा ठेवला होता आणि त्याची छान अशी लाटी बनवून पातळ, शक्य होईल तेवढी पातळ पोळी लाटा. म्हणजे कसं चकुल्या पटकन गाळ शिजतात आणि बाळाला खायलासुद्धा त्रास होणार नाही. म्हणून शक्य होईल तेवढी पोळी पातळ लाटून घ्यायची आणि मस्त असे तिचे काप करून घ्यायचे. तोपर्यंत आपल्या पाण्याला सुद्धा उकळी येते. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे चकुल्या टाकायच्या. आता खूप छोटे बाळ असेल तर खूप छोटे छोटे काप करा बरं का. आता माझी मुलगी 9 महिन्याच्या समोरची आहे, म्हणजे 10वा महिना चालू आहे. तिला या चकुल्या खायला येतात. तुमच्या जर बाळाला खाता येत नसेल तर तुम्ही 1 वर्षाच्या नंतरचे बाळ असतील तर त्यांच्यासाठी ही रेसिपी ट्राय करा. पण माझी मुलगी या चकुल्या खूप आवडीने खाते, कारण खूप आपण जास्त प्रमाणात शिजवायच्या म्हणजे बाळाला खायला येतं. आता हे बघा, छोटे छोटे काप केलेले आहेत. आता हे काप जे आहेत ते पाण्यामध्ये सोडायचे. आता आम्ही आमच्यासाठी सुद्धा अशा चकुल्या बनवतात बरं का, वरणामध्ये. आता तुमच्याकडे ही रेसिपी ट्राय करतात की नाही नक्की सांगा. पण म्हटलं चला आज बाळाला नवीन द्यायचं असं ठरवलं होतं, म्हणून मग तिच्यासाठी ही रेसिपी ट्राय केली होती. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये या चकुल्या सोडून घ्यायच्या आणि छान मऊ होईपर्यंत शिजवायच्या. कारण लहान बाळ असेल तर त्यांना खायला पटकन यायला पाहिजे, म्हणून त्या होईल शक्य तेवढं मऊ शिजवायच्या. आणि पाणी थोडंसं माझ्याकडून कमी पडलं होतं, अजून थोडंसं पाणी पाहिजे होतं. यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक असलं की ते पाणीसुद्धा कसं चविष्ट लागतं. आणि मस्त आता या चकुल्या मंद आचेवर शिजवून घेतल्या होत्या. चकुल्या शिजल्या की आपण बाळाला या सर्व करायच्या. तर या चकुल्या खायलासुद्धा चविष्ट तर लागतात, पौष्टिकसुद्धा आहे आणि बाळाचं पोटही भरेल, मनही भरेल. या सगळ्या गोष्टी या रेसिपीमध्ये आहेत. नक्की रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. चला मग आपल्या चकुल्या तयार झालेल्या आहेत. बाळाला आता घेऊन जाणार आहे. उत्सुकता होती बाळाला की आज मम्मी काय देते खायला. बाळाला रोज काहीतरी असं वाटतं की मम्मीनं रोज काहीतरी द्यावं. तर सगळ्यात अगोदर तुपाची धार टाकायची, म्हणजे कसं त्याची दुप्पट चव वाढते. तूप असलं की मग कसं असं खायला छान वाटतं. मग चला, बाळ माझी वाटच बघत होतं की मम्मी माझ्यासाठी आज काय बनवते. तर बघा, तिला असं वाटत होतं आता मम्मीनं खाऊ तर आणला, मी घेऊ का मम्मी खाऊ घालती. तिला खूप घाई झाली होती. तर चला, तिने मस्त गुटगुटीत अशा म्हणजे पटपट अशा या चकुल्या खाऊन घेतल्या. नवीन होतं म्हणून तिनं आवडीने खाल्ल्या. चला मग बाळांसाठी अशा नवीन काहीतरी रेसिपी पाहिजे असतील तर नक्की व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. चला मग आजची रेसिपी तुम्हाला बाळासाठी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हीसुद्धा तुमच्या बाळाला अशी रेसिपी ट्राय करा. नक्कीच तुमचं बाळसुद्धा आवडीने खाईल आणि खूप चविष्ट लागतात बरं का या चकुल्या. त्यामुळे मोठे जरी मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही रेसिपी ट्राय करा. आणि अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.